मुंबई पालिकेमधील विधी समितीच्या अध्यक्ष आयुक्तांवर नाराज, मराठी पाट्यांविषयी चर्चा करण्यासाठी वेळ न मिळाल्याने नाराज। विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकरांनी आयुक्तांची वेळ मागितली होती। उपमहापौरांच्या नंतर विधी समितीचे अध्यक्ष आयुक्त भिडेंवर नाराज। मध्य रेल्वे मार्गावर आजपासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन। मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ, गर्दीने त्रस्त लाखो प्रवाशांसाठी दिलासा। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, जोगेश्वरी अंधेरीमध्येही मुसळधार पाऊस। बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती 25 ते 30% वाढल्याने यंदा गणेश मूर्ती महागल्या। वाहतूक खर्च आणि कारागिरांच्या मजुरीतही वाढ। गणेश भक्तांना मूर्ती खरेदीसाठी यंदा अधिकचे पैसे मोजावे लागणार। पुणे शहर आणि जिल्ह्यातील एसआयआर मोहिमेमध्ये बीएलओना सहाय्यक मिळाले। जवळपास 9000 सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती। यामुळे मतदार यादी अपडेट करण्याचं काम आता अधिक वेगानं आणि पारदर्शकपणे पूर्ण होणार। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन संवर्धनाचं काम पूर्ण। आषाढी यात्रेमध्ये भाविकांना मंदिराचं आकर्षक नवे रूप पाहायला मिळणार। मंद रोषणाईमुळे ऐतिहासिक वैभव अधिक खुलल्याचं चित्र। नवी मुंबईतील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाईन सोडत। केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांसाठीची लॉटरी निघणार। या प्रवर्गासाठी एकूण 10,832 अर्ज प्राप्त। नवी मुंबईतल्या तळोजा इथल्या लॉजवर गुन्हे शाखेचा छापा। एचटीयू पथकानं देह व्यवसायामध्ये अडकवण्यात आलेल्या 10 पीडित महिलांची सुटका केली। लॉज व्यवस्थापकासह 3 अटक। पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। हवामान बदलामुळे आठवडाभर जोरदार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा। कोकण पट्ट्यामध्ये पुन्हा मान्सून सक्रिय। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम अरबी समुद्रामध्ये जाणवणार। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट। सततच्या पावसामुळे भोर महाड मार्गावरील कोंढरी पुलाजवळ रस्त्याच्या साईड पट्टीला तडे। भराव खचण्याची शक्यता असल्यानं स्थानिकांकडून तातडीनं दुरुस्तीची मागणी। सातारा जिल्ह्यामधल्या घाट परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात। घाट माथ्यावरील पावसामुळे कोयना धरणातील पाण्यामध्ये वाढ। उरमोडी, कण्हेर, धोम धरणंही 80% भरली। मुसळधार पावसामुळे भोरच्या मावळमधील निवंगनयेमधील डोंगराला तडे पडल्यामुळे भूस्खलनाची भीती। निवंगन गावामध्ये साधारणतः 80 कुटुंबांचं वास्तव्य। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला, मात्र जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवर। गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात सरासरी 99 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। गेल्या 24 तासामध्ये धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये 1.66% वाढ। 24 तासामध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा 54%वर। संततधार पावसामुळे वारणा धरण परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। निसर्गाचे विलोभनीय रूपाची पर्यटकांना भुरळ। दुसरीकडे शिराळा तालुक्यामध्ये शेतकरी भात लागवडीच्या कामामध्ये व्यस्त।